राज्यामधील शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यासाठी पीएम केअर फंडामधील पैसे वापरा अशी मागणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली होती। त्यांच्या या मागणीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाचा दाखला देत ठाकरेंनी राज्य सरकारला शहाणपण शिकवू नये, कोविडसाठीच्या फंडामधले 600 कोटी हे ठाकरे सरकारच्या चुकीमुळे खर्च करता येत नाहीत असा आरोप फडणवीसांनी केला होता। त्यांच्या या आरोपांना आता उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय। अंगलट आलं की फडणवीस फाटे फोडतात असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलंय। पीएम केअर फंडासारखा फंड हा माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना तयार करण्याकरता केंद्र सरकारने परवानगी दिली। कोविड करता तो तयार झाला। 600 कोटी रुपये त्या फंडात आले। एक नवा पैसा देखील ते खर्च करू शकले नाहीत आणि आज अवस्था अशी झाली आहे की तो फंड सीएजीच्या नॉर्म्सप्रमाणे कोविड करता तयार झालाय, त्यामुळे इतरत्र खर्च करता येत नाही। त्यामुळे आता त्याच्यावर नेमकं काय करायचं या संदर्भात आमच्यासमोर प्रश्न आहे। त्यामुळे 600 कोटी रुपये आपल्या फंडात असताना, लोकांनी ते दिलेले असताना आणि लोक पटापटा मरत असताना एक नवा पैसा जे खर्च करू शकत नाही, त्यांनी कोणाला किती शहाणपण शिकवावं हे देखील ठरवलं पाहिजे। आता पंतप्रधान येत आहेत परवा, त्यांनी किमान महाराष्ट्राला 50,000 कोटी रुपये जाहीर केले तर महाराष्ट्रावरचं, कारण केवळ मराठवाडा नाही, महाराष्ट्रावरचं संकट बऱ्यापैकी दूर होऊ शकतं। नाहीतर मग पीएम कोणाची केअर घेत आहेत? पीएम केअर म्हणजे कोणाची केअर? आत्ताच ते द्या ना। बाकी कोरोना काळातलं काढायचं असेल ना उडत माझी तयारी आहे। तुम्ही काय केलं, आम्ही काय केलं याच्यावरती चर्चा होऊ शकते, पण दरवेळेला अंगलट आल्यानंतर फाटा फोडायची मुख्यमंत्र्यांची जी काही सवय आहे त्याच्यात त्या सापळ्यात मी अडकणार नाही। आत्ता पहिलं माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करा आणि त्याला हेक्टरी 50,000 रुपये हे मदत करा।